हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आपण भेट देत आहोत सातारमधील केळवली धबधब्याला. साताऱ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेला केळवली येथील धबधबा मोजक्याच पर्यटकांपर्यंत पोहोचला आहे. साताऱ्यातून बोगदा मार्गे जाणारा रस्ता आहे. तिथून परळी फाट्यावरून एक रस्ता ठोसेघरला तर दुसरा केळवलीला जातो. ARK क्रिएटिव्ह हब या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उरमोडी जलाशयाच्या कडेकडेने निसर्गाची अनुभूती अनुभवत नित्रळ खडगावपर्यंत डांबरी रस्ता आहे. तिथून काळेश्वरी घाटाने डोंगर उंचावरील केळवलीत जाता येते. वनराईत असलेल्या या गावातून पायी अर्ध्या तासात धबधब्याकडे जाता येते. दोन्ही बाजूला जंगल तर सर्वत्र हिरवळीचे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते. अलीकडच्या काळात या धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. आम्ही जेव्हा धबधबा पाहायला निघालो तेव्हा पाऊस तर एवढा होता की बापरे, काही सांगू शकत नाही. पण आम्ही जेव्हा थोडा पुढे गेलो तेव्हा पावसाने थोडी विश्रांती घेतली होती व आम्हाला चालायला वेग आला मग तेव्हा. आणि मग आम्ही जे जात होतो आजूबाजूचा परिसर बघाल तर एवढा छान होता ना. आणि आम्हाला तिथे मोर पण दिसला. हे बघा, तुम्ही पाहतच असाल. पावसाच्या या वातावरणात अजून काय हवं. आणि तसंच पुढे पुढे गेलो. जसं जसं आम्हाला धबधबा दिसत होता ना तशी आमची उत्सुकता वाढत होती की बाबा आता येईल धबधबा. पण पुढे आम्ही गेलो आणि पाहतो तर असं सगळं ते नाही का, एक जवळीक वाटत होती की आता लगेच येणारे धबधबा. पण वाटा अशा अवघड होत्या की इकडून तिकडून असं फिरून फिरून हा धबधबा पाहायला एवढ्या अशा छोट्या छोट्या वाटा आहेत की बापरे, ते शब्दात मी सांगू शकत नाही. आम्ही खूप वैतागलो होतो, चालून दमलो होतो. आता म्हटलं आता कधी येईल. संध्याकाळचं तुम्हाला सांगतो आता एक मला वाटतंय 5:30 तर वाजलीच होते. जातानाच 5:30 वाजले होते. म्हणजे यायलाच आम्हाला किती वेळ लागणार होता हे आम्हाला माहित नव्हतं. पण आम्ही पटपट चालत होतो सगळेजण. असं वाटत होतं यार कधी येणार धबधबा, कधी येणार, असं म्हणजे खूप अशी आतुरता लागली होती की धबधबा पाहण्याची. त्यात पाऊस पण थांबला होता त्यामुळे बरं वाटत होतं तेवढंच. कारण की पाऊस जर चालू असता तर आमचं चालणं तर काय लांबचीच गोष्ट. तसंच आम्ही पुढे गेलो आणि मस्तपैकी एन्जॉय करत गाणी वगैरे म्हणत आम्ही पुढे जात होतो. एकमेकांची चेष्टा वगैरे काय चाललं होतं बापरे. या धबधब्याला जेव्हा तुम्ही भेट द्यायला याल ना तेव्हा एक नक्की काळजी घ्या की या मार्गावर जाताना जळू नावाचे उपद्रवी कीटक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पर्यटकांनी विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आणि हे कीटक न कळत पायावर चढून रक्त शोषून घेतात. त्यामुळे ना चालताना नक्की पायांकडे लक्ष द्या की आपल्या पायाला ते कीटक चिकटले तर नाही आहेत, जळू नावाचा प्राणी आपल्याला पायाला चिकटलेला तर नाही आहे ना, हे नक्की सर्वांनी चेक करा. कारण की तो प्राणी जो कीटक जो आहे तो म्हणजे आपल्याला कळणार पण नाही, असं तो लगेच पायाला चिकटतो आणि आपलं जे अशुद्ध रक्त असतो तो पित असतो तो. पण खरंच ते खूप दुखतं ते नंतर ते जेव्हा किडा तो जो कीटक जो आहे तो पायाला जो लागलेला असतो तो जेव्हा निघतो ना तेव्हा खरंच खूप त्रास होतो. खरं सांगायचं झालं तर जाताना आम्हाला माहीतच नव्हतं की जळू नावाचे कीटक तिकडे असतात. आणि आम्ही तिथे धबधब्याकडे गेलो. तिथून माघारी येताना नंतर मग मध्येच माझ्या फ्रेंडच्या पायाला लागला होता जळू. आणि मग नंतर बघितलं माझ्या परत अजून एका फ्रेंडच्या पण पायाला लागलं होतं. शूजमधून आतमध्ये घुसून ते रक्त शोषत होते माहिती.
बापरे, एवढी भीती वाटली होती आणि माझी चप्पल तर तुटली होती आणि माझ्या पायात काही नसताना, बरं माझ्या पायाला लागलेलं नव्हतं काही, मी खूप घाबरले होते की माझ्या जर पायाला लागलं ना तर वाटच लागेल माझी म्हणून. तर यासाठी उपाय हा की जे मिठाचं पाणी असतं ते तर लावायचं, नाहीतर चुना, जर ते जो चिकटला तर चुना तिथे लावायचा, तेव्हा ते आपल्या मनाने निसटतो तो कीटक चिकटलेला. तर आम्ही पोचलो आहोत आत्ता धबधब्याच्या जवळ आणि असं भारी फील होत होतं. धबधब्याचं उडणारं पाणी असं अंगावरती असं शहारे देऊन जात होतं. खूप भारी वाटत होतं. धुकं आणि त्यात वरून पडणारा हा पाऊस पण चालूच होता. पावसाने तर आम्हाला दमवलंच होतं, पण धबधब्याचा आनंद मात्र घेणं आम्ही काही सोडलं नाही. तुम्ही पाहत असाल खूप छान भारी बरसत होता धबधबा आणि पाऊस पण. तुम्हीही नक्की भेट द्या केळवली धबधब्याला आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.